श्रीरामपूर आणि कोपरगाव परिसरातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एमआयडीसी परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेने 5 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईत 2 गावठी कट्टे, 4 जिवंत काडसुदे, लोखंडी टॉमी, मिरची पूड, 6 मोबाईल फोन आणि 2 लक्झरी कार असा तब्बल 32,19,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या कारवाईतील शाहरुख रज्जाक शेख याच्या विरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। हीच बातमी वृत्तपत्रांमधूनही प्रसिद्ध झाली आहे। पण वृत्तपत्रातील काही ओळीपलीकडे या कारवाई मागची नेमकी कहाणी काय आहे, पोलिसांना माहिती कशी मिळाली, 5 जण नेमके कुठे सापडले, त्यांच्याकडून काय काय जप्त करण्यात आले, शस्त्रे कुठून आली, याबाबत तपासात काय समोर आले आणि पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपी शाहरुख शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी नेमकी काय आहे, ही संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध, पण प्रकरण नेमकं काय? वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर श्रीरामपूर परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे। मात्र कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात केवळ अटक किंवा ताब्यात घेणे ही अंतिम शिक्षा नसते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि तपासाच्या दृष्टीने पाहणे महत्त्वाचे आहे। आता जाणून घेऊया पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली। जिल्ह्यात दरोडा आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मोमका सुदर्शन यांनी दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरोडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले। या पथकात विजय ठोंबरे, विजय पवार, सुनील पवार, बिरप्पा करमल, राहुल डोके, आजीनाथ पाखरे, प्रशांत राठोड, रमीज राजा अत्तार, भगवान मुळे आणि सोनल भागवत यांचाही समावेश होता। शुक्रवार 21 ऑगस्ट एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे पथक दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते। याच वेळी पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली। एमआयडीसी ते शेंडी बायपास रोडवरील कच्च्या रस्त्याच्या आडोशाला 2 विना क्रमांकाच्या 4 चाकी वाहनांसह 5 जण थांबले असून ते दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संदीप दरोडे यांच्या नेतृत्वाखालील पथक पंचासह घटनास्थळी पोहोचले। अंधारात 2 वाहनांजवळ 5 जण संशयास्पदरित्या उभे असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले आणि त्यानंतर सुरू झाली पोलिसांची कारवाई। पोलिसांच्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या व्यक्तीमध्ये आरोपी शाहरुख रज्जाक शेख वय 34 राहणार निमगाव खैरी श्रीरामपूर, इम्रान अनवर पठाण वय 23 राहणार टाकळी कोपरगाव, तंजीम नदीम शेख वय 26 येवला, फिरोज चांद शेख वय 35 येवला आणि रेहान रौफ शेख वय 30 राहणार वार्ड क्रमांक 2 श्रीरामपूर या 5 जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। या कारवाईत पोलिसांच्या हाती लागला मोठा मुद्देमाल, 2 गावठी कट्टे, 4 जिवंत काडसुदे, लोखंडी टॉमी, मिरची पूड, 6 मोबाईल फोन आणि 2 लक्झरी कार। या सर्व मुद्देमालाची किंमत तब्बल 32,19,100 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार दरोड्याच्या कथित कट प्रत्यक्षात येण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली। याच ठिकाणी या प्रकरणाला आणखी एक महत्त्वाचं वळण मिळते। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी शाहरुख शेख आणि इम्रान पठाण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जप्त गावठी कट्टे आणि जिवंत काडसुदे आसिफ उर्फ आशू पठाण आणि राजेंद्र भाऊसाहेब गांगुडे राहणार श्रीरामपूर यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले। मात्र हे दोघे सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणातील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे शाहरुख रज्जाक शेख। पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर, नारायणगाव, लोणी, श्रीरामपूर तालुका, अहिल्यानगर तालुका, शिर्डी, भिंगार कॅम्प आणि कोपरगाव पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत। यामध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न आणि आर्म ऍक्ट यांच्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। त्यामुळे पोलिसांच्या नोंदीनुसार त्याला सराईत आरोपी म्हणून संबोधले जात आहे। आता सर्वात मोठे प्रश्न, या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरोडेचा कथित कट नेमका कुठे घातला जाणार होता? या टोळीच्या निशाण्यावर कोण होते? जप्त करण्यात आलेली शस्त्रे यापूर्वी कोणत्या गुन्ह्यात वापरली गेली आहेत का? 2 लक्झरी कारचा वापर नेमका कशासाठी होणार होता? आणि फरार असलेल्या दोघांचा या प्रकरणातील सहभाग नेमका किती आहे? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत। ही बातमी शेवटपर्यंत का पाहावी? कारण ही केवळ 5 जणांना ताब्यात घेतल्याची बातमी नाही। या प्रकरणात शस्त्रे जप्त झाली आहेत, मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त झाला आहे, आरोपींची कथित गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे, शस्त्रांचा स्रोत शोधण्याचा तपास सुरू आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का
याचाही तपास होणार आहे। म्हणूनच या बातमीची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणे महत्वाचे आहे। MIDC परिसरात दरोड्याचा कथित कट उधळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। या कारवाईत 5 जण ताब्यात असून 2 गावठी कट्टे, 4 जिवंत कारसुदे आणि 2 लक्झरी कारसह 32,19,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शाहरुख शेख विरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, तर फरार असलेल्या 2 संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत। आता या तपासातून या संपूर्ण प्रकरणाचे पुढचे धागेदोरे कुठे पोहोचतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे। ही होती भीमप्रहार न्यूज मराठीची स्पेशल स्टोरी। मी संदीप जगताप आणि आपण पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी।